महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी 3 ते 7.5 HP पर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे। मात्र याचा फायदा सरसकट शेतकऱ्यांना होणार नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। पाणी पातळी कमी झाल्याने गेली कित्येक वर्ष शेतकऱ्यांकडे 10 HP मोटार असून 3 ते 7.5 HP पर्यंतची वीज मोफत देऊन सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होताना दिसते। या वीज बिल माफी बाबतची जाणून घेण्यासाठी माचला येथील प्रगतशील शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। खरं पाहिलं तर 7.5 HP शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि पूर्वी 24 तास लाईन मिळत असल्यामुळे 7.5 HP मोटरी होत्या आणि त्या मोटरी 8 तासावर जेव्हा लोड शेडिंग वाढली आणि पाण्याची पातळी खोल गेली त्यामुळे एक्सटेन्शन म्हणजे महावितरणने सांगितलं बा आता तुम्ही लोड वाढवा, तर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी 7.5 HP मोटरी 10 मध्ये कन्वर्ट केल्या। कारण त्याला कारण होतं 8 तास लाईन मिळत असल्यामुळे भरणा होत नव्हता। 5 एकरमध्ये सुद्धा आमच्या आज 10च्या मोटरी आहेत आणि पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे हे दोघं कारणं जर बघितली, लोड शेडिंग आणि पाण्याची पातळी, त्यामुळे 10 हॉर्सपावरच्या मोटरी गरज नसताना आम्ही बिल भरतोय आणि टाकाव्या लागल्या। परत 7.5 HP मोटरी ज्या आहेत बऱ्याच ठिकाणी कनेक्शन आहेत पण तिथे पाणीच नाही, विहिरी आहेत, अशा ठिकाणी 7.5 HP मोटरी आहेत। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांमध्ये हा दुजाभाव किंवा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान असं आहे मला असं वाटतं। कारण 7.5 HP शेतकरी वेगळा, 10 HP वेगळा, 12 HP वेगळा, याच्या सरसकट जे द्यायला पाहिजे होतं ते सरसकट द्यायला पाहिजे होतं। दुसरा विषय, GR आम्ही जो वाचला तर GR मध्ये, तुमच्या GR मध्ये एप्रिल 24 पासून पुढचे 5 वर्ष म्हणजे इलेक्शन लागेल आणि इलेक्शन संपेल, तुमचा कालावधी संपेल त्यापर्यंत 5 वर्ष 7.5 HP वीज बिल धारकांना, शेतकऱ्यांना वीज बिल माफ आणि मागची जी थकबाकी आहे ती जी आहे ती तशीच राहील, ती वाढू नये म्हणून शेतकऱ्यांना मदत असं एक GR मध्ये क्लिअर दिसतं आहे। आणि आदरणीय दादासाहेबांनी काल अंमलबजावणी सांगितलं मागचंही बिल माफ, जर तसं असेल तर तसाही GR काढावा आणि त्यात आनंदच आहे आम्हाला दादांनी, अजितदादांनी जे सांगितलं ते। पण अशी दिशाभूल होऊ नये, कारण काही GR मध्ये दिसतंय बा फक्त 5 वर्षाचं बिल माफ राहील आणि मागची थकबाकी तशीच राहील आणि इकडे असं होतंय। त्यामुळे नक्की काय असं शेतकरी विचारात पडलेला आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जर तालायचं असेल तर मला वाटतं सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफ मागचंही करायचं असेल किंवा पुढचं 5 वर्षाचं करायचं असेल ते आपण सरकारने क्लिअर करायला पाहिजे असं मला वाटतं। आणि फक्त घोषणांचा पाऊस न पडता खरं ती अंमलबजावणी होणं पण एक महत्त्वाचं आहे। कारण बऱ्याचदा घोषणा भरपूर होतात पण त्याची अंमलबजावणी होताना येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांना मारायला लागणारे फेरे हे बऱ्याच अडचणी आम्ही बघतोय। ते किसान सन्मान योजना असेल, तो पगार असेल तर किंवा ज्या योजना असतील त्या सरळ मिळायला पाहिजेत। आता उदाहरणार्थ केडी पीक विमा जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी सुद्धा आम्हाला आतापर्यंत काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, त्याचा पाठपुरावा केला म्हणून मिळत आहेत। यावर्षी सुद्धा आम्ही असं ऐकलं केंद्र आणि राज्य शासनाने त्यांचा हिस्सा अजून भरलेला नाही। जर पोट हिस्सा आपला राहिलेला आपल्या हिस्साचा प्रीमियम जर आपण भरला नाही तर कुठली कंपनी विमाधारकांना क्लेम लागू करेल आणि पैसा आणेल कुठून, हाही विचार करण्यासारखा आहे। कारण जुलैमध्ये आमची केळीची मुदत संपते, थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल आणि मुदत संपल्यानंतर सुद्धा जर प्रीमियम भरला जात नाही तर मला नाही वाटत कुठली कंपनी एवढी घरून पैसा देईल। तर हेही शेतकऱ्यांना म्हणजे थोडंसं दिशाभूल करण्याचं किंवा फक्त दाखवायचं आहे असं वाटतं। धन्यवाद।